पॅन्थरची पुन्हा डरकाळी. आंबेडकरी चळवळीतील आक्रमक आणि संघर्षशील नेतृत्व म्हणून ओळख असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याने देशातील आंबेडकरी समाजात नवचैतन्याचं वातावरण निर्माण झाले आहे. पॅन्थरच्या विचारातून घडलेले आणि अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून लढणारे नेतृत्व म्हणून आठवल्यांची ओळख आजही तितकीच ठळक आहे. सामाजिक न्यायासाठीचा लढा, दलित वंचितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणे आणि अन्यायाविरुद्ध आक्रमक भूमिका घेणे ही आठवलेंची राजकीय शैली राहिली आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील संघर्षाचा पॅन्थर अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांना पुन्हा राज्यसभेची संधी मिळाल्याने समाजात उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांमध्ये नव्या उमेदीची लाट निर्माण झाली आहे. संसदेतून आंबेडकरी समाजाच्या प्रश्नांवर ठाम आणि आक्रमकपणे भूमिका मांडणारा आवाज पुन्हा मजबूत होणार असल्याची भावना समाजातील विविध घटकांकडून व्यक्त होत आहे. आठवले यांचे नेतृत्व हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून ते चळवळीच्या संघर्षशील परंपरेचे प्रतिनिधित्व करणारे आहे. पॅन्थरच्या लढाऊ विचारांची परंपरा पुढे नेत अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या पुनश्च उमेदवारीमुळे आंबेडकरी चळवळीत नव्या उमेदीचे आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र दिसत आहे. संघर्षाची परंपरा जपणारा पॅन्थर पुन्हा संसदेत पोहोचत असल्याने आंबेडकरी समाजात आशा, उत्साह आणि लढण्याची नवी ऊर्जा निर्माण झाली आहे.